आपल्या दैनंदिन जीवनात खरेदी हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. घरात लागणाऱ्या किराणा वस्तू, स्वच्छतेचे साहित्य, कपडे, भांडी या सगळ्यांची गरज आपल्याला नेहमीच असते. अशा वेळी कमी दरात, चांगल्या दर्जाच्या आणि एकाच ठिकाणी सर्व वस्तू मिळाल्या तर ते आपल्यासाठी खूप सोयीचे ठरते. यासाठी आज अनेक कुटुंबांचा पहिला पर्याय म्हणजे डीमार्ट. परंतु हेच डीमार्ट तुम्हाला कशाप्रकारे फसवते आणि कसा तुमचा खिसा खाली करतो, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही सुद्धा डीमार्टमधून खरेदी करता तर हा व्हिडिओ नक्की पहा. तुम्ही सकाळी घरातून बाहेर पडताना मनात ठरवता की आज फक्त महिन्याचा किराणा घ्यायचा आहे, जास्त काही नाही. थोडक्यात काम उरकायचं आणि परत घरी जायचं. पण ज्या क्षणी तुम्ही डीमार्टच्या मोठ्या काचेच्या दारातून आत पाऊल टाकता, त्या क्षणी तुमचं नियंत्रण हळूहळू सुटायला सुरुवात होते. कारण समोरच दृश्यच असं असतं की तुमचं लक्ष नकळत विचलित होतं. उजवीकडे डावीकडे रांगे ठेवलेली चमकदार पॅकेजेस, मोठमोठ्या अक्षरात लिहिलेले ऑफर्स, एकावर एक फ्री, आजच घ्या, लिमिटेड स्टॉक, अशा शब्दांचा मारा सुरू होतो. आणि तुमचा मेंदू हळूहळू काम करणं बंद करतो. तुम्ही आत शिरताना मनात एक छोटीशी लिस्ट घेऊन आलेले असता, पण काही मिनिटातच ती लिस्ट खिशात किंवा मोबाईलमध्ये राहते आणि ट्रॉली मात्र स्वतःहून भरायला लागते. सुरुवातीला तुम्ही म्हणता, ठीक आहे, हे तर गरजेचंच आहे. पण मग अचानक ट्रॉलीत अशा वस्तू दिसू लागतात ज्या तुम्ही घेणारच नव्हता. आणि तरीही तुम्ही स्वतःलाच समजावता की चालेल, स्वस्त मिळते, पुढच्या महिन्यात उपयोगी पडेल. कारण डीमार्टमध्ये खरेदी ही फक्त वस्तू घेण्यापुरती मर्यादित नसते. ती एक आखलेली योजना असते, जिथे ग्राहक कसा वागेल, कुठे थांबेल, काय उचलेल, हे सगळं आधीच ठरवलेलं असतं. आणि तुम्हाला कळतही नाही की तुम्ही हळूहळू त्या जाळ्यात अडकत चाललेले आहात. तुम्ही 5 वस्तू घ्यायला जाता आणि बाहेर पडता तेव्हा ट्रॉलीत किमान 15 वस्तू असतात. आणि हे फक्त तुमच्याच बाबतीत नाही, तर जवळजवळ प्रत्येकाच्या बाबतीत घडतं. कारण डीमार्ट मानवी मानसिकतेचा अचूक अभ्यास करून आपली स्ट्रॅटेजी आखतो. उदाहरणार्थ, एकावर एक फ्री ही ऑफर. ही ऑफर पाहताच आपल्या डोक्यात एकच विचार येतो की अरे, हे तर सोडून देणं म्हणजे मूर्खपणा आहे. गरज नसली तरी चालेल, फ्री मिळते म्हणजे फायदा आहे. आणि याच विचारामुळे ट्रॉलीत अजून एक पॅकेट जातं, मग अजून एक, आणि मग बघता बघता ट्रॉली भरलेली असते. चिप्स, बिस्किट्स, फरसाण, भडंग, नमकीन, चॉकलेट्स, कोल्ड ड्रिंक्स, अशा गोष्टी ज्या खरं तर अत्यावश्यक नाहीत, पण मोठ्या पॅकेजवर दिलेल्या 40%, 50% सुटीमुळे त्या अचानक फारच महत्त्वाच्या वाटू लागतात. तुम्ही विचार करता की बाहेर याच एवढं महाग असतं, इथे तर किती स्वस्त मिळते. पण इथेच खरी फसवणूक सुरू होते. कारण तुम्ही फक्त मोठ्या अक्षरात लिहिलेली सूट पाहता, पण खालच्या बाजूला छोट्या अक्षरात लिहिलेली प्रतिग्राम किंमत पाहत नाही. उदाहरणार्थ, चिप्सच घ्या. तुम्हाला 10 रुपयात छोट पॅकेट पुरेसं असतं, पण समोर मोठं पॅकेज दिसतं ज्याची MRP 100 रुपये असते आणि त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं 50% सूट, म्हणजे फक्त 50 रुपयात. आणि तुम्हाला वाटतं की 100 रुपयांचं सामान 50 रुपयात मिळते म्हणजे मोठी बचत आहे. पण प्रत्यक्षात तो प्रॉडक्ट डीमार्टसाठी खास बनवलेला असतो. त्याचं पॅकेज मोठं दिसतं, वजन जास्त वाटतं, पण जर तुम्ही नीट पाहिलंत तर प्रतिग्राम किंमत बाहेर मिळणाऱ्या छोट्या पॅकेट इतकीच असते. म्हणजे तुम्ही काहीही स्वस्त घेतलेलं नसतं, उलट गरज नसताना जास्त प्रमाणात खरेदी केलेली असते. आणि डीमार्टचा नेमका हेतू हाच असतो, तुम्हाला स्वस्त वाटायला लावायचं, पण प्रत्यक्षात जास्त खर्च करायला लावायचा. अशीच आणखी एक खेळी म्हणजे गरजेच्या वस्तू कधीच समोर ठेवल्या जात नाहीत. डाळी, तांदूळ, साखर, तेल, मीठ या सगळ्या वस्तू हमखास शेवटच्या रॅकमध्ये किंवा दुकानाच्या कोपऱ्यात ठेवलेल्या असतात. कारण डीमार्टला माहिती असतं की ग्राहक त्या शोधायला संपूर्ण दुकान. आता इथे थोडे थांबा आणि एक क्षण स्वतःचा अनुभव आठवा. तुम्ही कधी डीमार्टमधून बाहेर पडताना असं वाटलंय का की आपण काहीतरी जास्तच घेतलं, पण नेमकं काय जास्त घेतलं हे सांगता येत नाही. कारण प्रत्येक वस्तू घेताना तुम्ही स्वतःलाच कारण दिलेलं असतं. हे तर स्वस्त होतं, हे तर ऑफरमध्ये होतं, हे तर फ्री मिळालं. आणि हाच तो मानसिक खेळ आहे ज्यावर डीमार्टची संपूर्ण यंत्रणा उभी आहे. कारण डीमार्टमध्ये तुम्हाला कधीही थेट फसवणूक दिसणार नाही. इथे कोणी जबरदस्ती करत नाही, कोणी सांगत नाही की हे घ्याच, पण तरीही तुम्ही घेत राहता. कारण सगळं वातावरण असं तयार केलेलं असतं की निर्णय तुमचाच वाटतो, पण प्रत्यक्षात तो निर्णय आधीच ठरवलेला असतो. उदाहरणार्थ, डीमार्टमध्ये फिरताना तुम्ही लक्षात घेतलं असेल की काही रॅक्स खूपच मोकळे असतात, मध्ये मोठी जागा ठेवलेली असते. त्यामागचं कारण म्हणजे तुम्ही हळू चालावं, थांबावं, आजूबाजूला पाहावं. कारण जितका वेळ तुम्ही दुकानात घालवता तितक्या जास्त वस्तू तुमच्या ट्रॉलीत पडण्याची शक्यता वाढते. म्हणूनच डीमार्टमध्ये घाईघाईत खरेदी करणे अवघड असतं. प्रत्येक वळणावर काहीतरी नवीन दिसतं, नवीन ऑफर दिसते आणि मेंदू पुन्हा विचार करायला लागतो, हे घेऊ का,
ते घेऊ का? आणि हळूहळू तुमचा मूळ उद्देश मागे पडतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डीमार्टमध्ये काही वस्तू मुद्दाम डोळ्यांच्या पातळीवर ठेवलेल्या असतात, ज्या वस्तूंवर त्यांना सर्वात जास्त नफा मिळतो. कारण ग्राहक बहुतेक वेळा खाली वाकून किंवा वर पाहून निर्णय घेत नाही. जे सरळ समोर दिसतात तेच उचलतो. आणि त्यामुळे महाग किंवा जास्त नफा देणाऱ्या वस्तू आपोआप विकल्या जातात. स्वस्थ पर्याय खाली किंवा वर ठेवलेले असतात, पण त्याकडे लक्षच जात नाही. हे सगळं मानसशास्त्रावर आधारित असतं. आणि तुम्हाला वाटतं की तुम्ही स्वेइच्छेने खरेदी करत आहात, पण प्रत्यक्षात तुमचं वागणं आधीच अभ्यासलेलं असतं. डीमार्टमध्ये फिरताना अजून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की गरजेच्या वस्तू एकाच ठिकाणी नसतात. तेल एका कोपऱ्यात, डाळ दुसऱ्या कोपऱ्यात, साखर अजून कुठेतरी. यामागेही कारण आहे. कारण ग्राहकांनी संपूर्ण दुकान फिरावं, प्रत्येक रॅक ओलांडावा आणि त्या प्रवासात जितक्या जास्त वस्तू दिसतील तितक्या जास्त वस्तू तो उचलेल. आणि म्हणूनच डीमार्टमध्ये लिस्ट घेऊन गेलं तरीही तुम्ही ती लिस्ट विसरता, कारण लक्ष सतत बदलत राहतं. आणखी एक महत्त्वाची स्ट्रॅटेजी म्हणजे मोठ्या पॅकेजेसचा खेळ. डीमार्टमध्ये तुम्हाला अनेक वस्तू फक्त मोठ्या साईजमध्येच दिसतात, कारण मोठा पॅकेज म्हणजे जास्त किंमत, आणि जास्त किंमत म्हणजे जास्त बिल. ग्राहकाला असं वाटतं की मोठं पॅकेज घेतलं तर पुढे खर्च वाचेल, पण प्रत्यक्षात त्या वस्तू घरी आल्यावर जास्त प्रमाणात वापरल्या जातात. कारण जास्त आहे म्हणून आपण बेफिकीर होतो, आणि त्यामुळे बचतीऐवजी खर्चच वाढतो. उदाहरणार्थ बिस्किट्सच घ्या. छोटं पॅकेट असतं तेव्हा दिवसाला 2च बिस्किट्स खातो, पण मोठं पॅकेट असलं की 4-5 बिस्किट्स सहज खाल्ली जातात. पण प्रश्न असा आहे की यातून बाहेर कसं पडायचं? आपण खरंच डीमार्टमध्ये गेलोच तर काय काळजी घ्यायची? किंवा खरंच स्वस्तात खरेदी करायची असेल तर काय करायचं? कारण या सगळ्याची उत्तर खूप सोपी आहेत, पण ती अंमलात आणायला आत्मनियंत्रण लागतं. आणि पुढच्या भागात आपण ह्या सगळ्या गोष्टींचा सविस्तर उलगडा करणार आहोत. कारण जर तुम्ही ते समजून घेतलं तर पुढच्या वेळी डीमार्टमध्ये गेल्यावर तुमचं बिल पाहून तुम्हाला धक्का बसणार नाही. उलट तुम्हाला अभिमान वाटेल की आज आपण खरंच हुशारीनं खरेदी केली. आणि म्हणूनच हा व्हिडिओ इथेच थांबवू नका. आता इथे खरी गोष्ट समजून घ्यायची वेळ येते. कारण आतापर्यंत आपण डीमार्ट कसा आपल्याला जास्त खर्च करायला भाग पाडत हे पाहिलं. पण प्रश्न असा आहे की यातून बाहेर पडायचं कसं? कारण डीमार्टमध्ये जाणं टाळणं प्रत्येकाला शक्य नसतं. वेळ कमी असतो, सगळे एकाच ठिकाणी मिळतं, म्हणून आपण तिथे जातोच. पण फरक एवढाच आहे की तुम्ही ग्राहक राहणार की हुशार ग्राहक बनणार. कारण या दोन गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे. हुशार ग्राहक तो असतो जो दुकानात शिरण्याआधीच अर्धी लढाई जिंकलेली असते. उदाहरणार्थ, डीमार्टला जायच्या आधी घरी बसून शांतपणे लिस्ट तयार करणं. पण फक्त लिस्ट नाही तर त्या लिस्टला पवित्र समजणं. म्हणजे त्या लिस्ट बाहेर एकही वस्तू घ्यायची नाही असा ठाम निर्णय घेणं. कारण एकदा तुम्ही मनाशी ठरवलं की मला फक्त हेच घ्यायचे, तर ऑफर, फ्री सूट या सगळ्या गोष्टींचा प्रभाव कमी होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रॉली न घेता बास्केट घेणं. कारण ट्रॉली रिकामी असली की मेंदू सांगतो अजून जागा आहे, अजून टाकू शकतो. पण हातात बास्केट असेल तर वजन वाढायला लागतं आणि शरीरच तुम्हाला थांबवायला लागतं. त्यामुळे अनावश्यक खरेदी आपोआप कमी होते. ही खूप साधी पण प्रभावी ट्रिक आहे. तिसरी गोष्ट म्हणजे भुकेल्या पोटी कधीही खरेदी करू नका. कारण भूक लागलेली असताना चिप्स, बिस्किट्स, चॉकलेट्स, कोल्ड्रिंक्स या गोष्टी दुप्पट आकर्षक वाटतात. आणि मग निर्णय भावनेतून घेतले जातात, विचारातून नाही. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रतिम किंवा प्रति लिटर किंमत पाहण्याची सवय लावून घेणे. मोठ्या अक्षरात लिहिलेली सूट दुर्लक्ष करा आणि छोट्या अक्षरात लिहिलेली खरी किंमत पहा, कारण तिथेच सत्य लपलेलं असतं. पाचवी गोष्ट म्हणजे मुलांना घेऊन खरेदीला जात असाल तर त्यांना आधीच समजावून सांगा. कारण काउंटरजवळ होणारा भावनिक ब्लॅकमेल हा सगळ्यात मोठा खर्च वाढवणारा घटक असतो. आणि हे टाळलं तर तुमचं बिल सहज 200-300 रुपयांनी कमी होऊ शकतं. सहावी गोष्ट म्हणजे शक्य असेल तर महिन्याचा संपूर्ण किराणा एकाच दिवशी डीमार्टमधून घेण्याऐवजी गरजेच्या वस्तू जवळच्या किराणा दुकानातून घ्या. कारण तिथे ऑफरचा भडीमार नसतो आणि गरजेपुरतंच सामान घेतलं जातं. अनेक लोक म्हणतात की डीमार्ट स्वस्त आहे म्हणून तिथेच सगळं घ्यायचं. पण प्रत्यक्षात तुम्ही जर महिन्याच्या शेवटी खर्चाचा हिशोब केला तर लक्षात येईल की जवळच्या दुकानातून थोडं थोडं घेणं अनेक वेळा स्वस्त पडतं. कारण अनावश्यक खरेदी टळते आणि इथेच खरी बचत होते. डीमार्ट स्वस्त आहे का हा प्रश्न चुकीचा आहे. योग्य प्रश्न असा आहे की डीमार्टमध्ये खरेदी करताना आपण किती जागरूक आहोत. कारण स्वस्त आणि महाग हे केवळ किमतीवर ठरत नाही, तर गरज आणि वापरावर ठरतं.
गरज नसलेली वस्तू 0 रुपयात मिळाली तरी ती महागच असते. आणि ही गोष्ट समजली की तुमच्या संपूर्ण खरेदीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. आज आपण डीमार्टबद्दल बोलतोय, पण हीच स्ट्रॅटेजी मॉल्समध्ये, ऑनलाईन शॉपिंगमध्ये, सेलमध्ये, फ्लॅश ऑफर्समध्ये वापरली जाते. फक्त पद्धत वेगळी असते, पण हेतू तोच असतो. ग्राहकाला जास्त वेळ अडकवायचं, जास्त वस्तू दाखवायच्या आणि भावनेतून निर्णय घ्यायला लावायचा. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ फक्त डीमार्ट पुरता मर्यादित नाही, तर तुमच्या संपूर्ण आर्थिक सवयींसाठी महत्त्वाचा आहे. कारण पैसा कमवणे जितकं अवघड आहे, तितकंच अवघड आहे तो योग्य ठिकाणी खर्च करणं. आणि जर तुम्ही आज इथे थोडंसं थांबून विचार केला, तर कदाचित पुढच्या वेळी खरेदी करताना तुमचा हात आपोआप थांबेल आणि तुम्ही स्वतःला विचाराल, मला खरंच याची गरज आहे का, की मी फक्त ऑफर पाहून आकर्षित होतोय? आणि हा एक प्रश्न तुमच्या आयुष्यातला खर्च लाखो रुपयांनी वाचवू शकतो.